पुंडलिकाचे भाग्य काय सांगू थोर, जेने हा श्रीधर आणि येला. काय त्याचे तप, काय त्याची भक्ती, उभा लक्ष्मीपती विटेवरी. पुंडलिक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी. नमस्कार रसिक प्रेक्षकांनो, माय मराठी चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत. मित्रांनो, वारी हा केवळ एक प्रवास नाही आहे, तर तो मराठी संस्कृतीचा सर्वात मोठा समानतेचा सोहळा आहे. आजच्या भागात आपण पौराणिक उगम आणि तिचा जाज्वल्यपूर्ण इतिहास समजून घेऊया. मित्रांनो, असं म्हणतात की भक्त पुंडलिक हे आपल्या आईवडिलांच्या सेवेसाठी प्रसिद्ध होते. आईवडिलांची सेवा म्हणजेच त्या पांडुरंगाची, भगवंताची सेवा, अशी त्यांची भक्ती होती. एके दिवशी आपल्या आईवडिलांची सेवा करत असताना वैकुंठाचे श्री विष्णू भक्त पुंडलिकाच्या आश्रमाच्या दारावर आले आणि त्यांनी पुंडलिकाला आवाज दिला. पुंडलिकाने त्यांना पाहिलं आणि आपल्याजवळ एक वीट होती, ती वीट फेकली आणि म्हटले, भगवंता, माझी सेवा पूर्ण होईपर्यंत तू या विटेवर उभं राहा. सेवा संपताच पुंडलिकांनी देवाकडे बघितलं आणि दर्शन घेतलं आणि म्हणाले, किती सुंदर दिसतोस. आता इथून पुढे भक्तांच्या दर्शनासाठी तू याच विटेवर उभं राहायचं. म्हणून वैकुंठाचे श्री विष्णू विठ्ठल रूपानं, पांडुरंग रूपानं 28 युगापासून पंढरीच्या त्या विटेवर उभे आहेत. हा झाला पौराणिक संदर्भ. आता आपण ऐतिहासिक संदर्भ तपासूया. ऐतिहासिक संदर्भ आणि ऐतिहासिक प्रवास हे जर आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला जावं लागेल संत ज्ञानेश्वर माऊलींच्या काळात, म्हणजेच 13वं शतक. 13व्या शतकात असं पुराणात आहे की ज्ञानेश्वर माऊलींचे वडील विठ्ठलपंत सुद्धा वारी करायची. म्हणजे वारीची परंपरा साधारणतः 7व्या ते 8व्या 9व्या शतकापासून सुरू झालेली आहे असं आपल्याला समजतं. संत तुकाराम महाराजांचा संदर्भ जर घ्यायचा झाला तर 1685च्या सुमारास त्यांचे थोरले बंधू मालोजी बाबा यांनी ही सुंदर प्रथा सुरू केली. यानंतर जर आत्ताच्या आधुनिक वारीची जर झलक आपल्याला इतिहासात पाहायची असेल तर सातारा सरकारच्या काळात तिथे सरसेनापती असलेले हैबतराव बाबा आरफळकर यांनी 1832मध्ये लष्करी शिस्तीच्या वारीची सुरुवात केली आणि वारीला एक वेगळ्या प्रकारची शिस्त लावली. मित्रांनो, वाऱ्या अनेक प्रकारच्या आहेत. संत निवृत्तीनाथांची वारी त्र्यंबकेश्वरून निघते, संत मुक्ताबाईची वारी मुक्ताईनगरहून निघते, सोपान काकाची वारी सासवडून निघते. अशा सर्व महाराष्ट्रातील संतांच्या वाऱ्या, त्यांच्या पालख्या, त्यांच्या दिंड्या विहित वेळेत विहित ठिकाणी आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान करत असतात. हा आहे आपल्या वारीचा जाज्वल्यपूर्ण इतिहास. रामकृष्ण हरी. भेटूया अशाच पुढील भागात.